शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवन समोरून जाणाऱ्या मालवाहू पिकअप चालकाने मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहन चालविल्यानं 3 ते 4 चारचाकी वाहनांना तसेच काही दुचाकींना धडक देऊन नुकसान केल्याची घटना घडली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पिकअप वाहन वेगाने आणि असंतुलित पद्धतीने चालवले जात होते। चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून आणि बाजूने जाणाऱ्या वाहनांना धडक बसली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही वाहनांचे नुकसान झाले। घटनेनंतर परिसरातील जागरूक नागरिकांनी या वाहनाचा पाठलाग केला। अखेर कॅनडा कॉर्नर येथे वाहन अडवून चालकास खाली उतरविण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। त्यानंतर नागरिकांनी तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला। माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मद्यप्राशन केल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांना दिली। संबंधित चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर मोटार वाहन कायद्याअंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। सांगळे मी सिन्नरला असतो। हा जो व्यक्ती आहे खूप पिलेला आहे, खूप नशा केलेली आहे। याने याच्या अगोदर 2 गाड्या ठोकल्या। आम्ही नगरपालिकेच्या पुढे होतो, पुढच्या सिग्नलला। हा डायरेक्ट मागून आला, ठोकला, आरशाची काच तोडली, पुढे गेला। आम्ही त्याला पाठीमागून पकडायला गेलो तर पुढे गाड्या होत्या, 2 व्हीलर। म्हणलं हा अजून 4 जण लोटल, तर आम्ही मागे थांबलो, पण पुढे आला आणि ते बोरा जे आहे त्यांच्या गाडीत ठोकला। इथं सापडला तो आणि याने जवळजवळ 5-6 गाड्या आणि 2 टू व्हीलर ठोकल्या। सुदैवानं कोणाला लागलं नाही, पण प्रत्येकाच्या गाडीचं नुकसान झालेलं। माझी नेक्सॉन आहे 23BH6678L, तिथं आरसा आणि बाकीचं डॅमेजेस केलेलं आहे। सचिन बेदमुथा, आम्ही माझा मुलगा आणि मी आम्ही सिबेसवरून येत होतो, तर मागे टेम्पो होता आणि त्या टेम्पोने इतक्या जोरात आम्हाला धक्का दिला की गाडीला उतरल्यावरती पण धक्का द्यायला लागला। मी गाडी पकडली तर तो इतका फास्ट गेला की म्हणजे काय कळालंच नाही आम्हाला। आम्ही फोटो पण काढला, पण तो फोटो काय आला नाही, तर आमच्या गाडीचं फार नुकसान झालं आहे। नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरली। या संपूर्ण घटनेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।